ब्रेकफास्ट लाईक अ किंग. अहो, कोण राजा होता? पूर्वी लोक शेतावर नाही तर कारखान्यात सरळ उठून कामाला लागायची. मग 10-11 वाजता खरी न्याहारी करायचे. कोण खात होतं रोज उठून इडली, पोहे, उपमा आणि डोसा? मग गडबड झाली. आपण कारकुनी जॉब जास्त करायला लागलो. घरातल्या कामांसाठी पण यंत्रांचा वापर व्हायला लागला. मग नुसतं बसून काम करताना मेंदूला शांत ठेवण्यासाठी काहीतरी सतत खायची आपल्याला सवय लागली. मग काम सुरू करायच्या आधीच थोडंसं काहीतरी खाऊन घेण्याची पद्धत हळूहळू रुळायला लागली. हे ब्रेकफास्ट लाईक अ किंग ही म्हण आहे का कुठलं तरी मार्केटिंग गिमिक आहे, ह्याच्यासाठी काही ठोस पुरावा नाही. मग ब्रेकफास्ट करायचाच नाही का? करायचा ना. पण जर तुम्हाला चांगली भूक लागली असेल तर, पोट साफ झालं असेल तर आणि सगळ्यात महत्त्वाचं शरीर हलकं वाटत असेल तर. जर तुमचं रात्रीचं जेवणच 11 आणि 12 वाजता होत असेल, तर सकाळी उठल्यावर 8 वाजले म्हणून भूक लागणार नाही. मग भूक लागायची वाट बघा. भूक असेल तेव्हाच नाश्ता किंवा जेवण घ्या, नाहीतर डायरेक्ट लंच हा पर्याय नेहमी चांगला. पण आपली भूक जाणून घेणं गरजेची आहे. आयुर्वेद सांगतं, घड्याळ बघून जेवू नका, तर अग्नी बघून जेवा. लिसन टू युअर बॉडीज डायजेशन, नॉट टू द क्लॉक. बाय बाय.